नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण गणपती बाप्पांच्या आगमनाने घरातले विघ्न कसे दूर होतात, कसं आपलं सर्व कार्य सिद्धीस जातं ते पहिले. आज आपण बघणार आहोत ऋषीपंचमीचे व्रत स्त्रियांनी का करावे व ते केल्याचे काय महत्त्व आहे. ऋषीपंचमी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरी करतात. या दिवशी स्त्रिया सप्तऋषी म्हणजे 7 महान ऋषींची आणि अरुंधती मातेची पूजा केली जाते. या व्रताचे पालन केल्याने ऋषीचे ऋण फेडले जाते आणि जीवनातील पापांपासून मुक्ती मिळते. ऋषीपंचमीच्या व्रताने ज्या स्त्रियांमध्ये नैसर्गिकरित्या होणाऱ्या रजस्वला अवस्थेतील चुका, अशुद्धी यांचे प्रायश्चित घेतले जाते असे मानतात. हे व्रत स्त्रिया आणि पुरुष दोघेही करू शकतात. या दिवशी गणपती बाप्पा कश्यप ऋषी, अत्रि ऋषी, भारद्वाज ऋषी, विश्वामित्र ऋषी, गौतम ऋषी, जमदग्नी ऋषी, वशिष्ठ ऋषी अशा या 7 ऋषींची व अरुंधती मातेची पूजा करतात. या दिवशी विविध कंदमुळे व फळं खातात. म्हणजे नांगरट न केलेले धान्य, फळे, कंदमुळे खातात. सध्याच्या या काळात ऋषीपंचमी व्रत करण्याची खूपच आवश्यकता आहे, कारण मानवाचे जीवनच दूषित झालेले आहे. ऋषीपंचमीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा आणि 7 ऋषींची अरुंधती मातेची पूजा आवाहयामी आणि स्थापयामी म्हणून करायची आहे. आता आपण नदीवर जर आपल्याला आंघोळीला जायला न जमले तर आपण घरीसुद्धा देवाचे नाव सप्त नद्यांचे नाव घेऊन आंघोळ करू शकतात. आणि ती आंघोळ झाल्यावर आपल्याला एक पाट घेऊन त्याच्यावर तांदळाचे 9 पुंजके करून तिच्यावर 9 सुपाऱ्या मांडायच्या आणि सर्व उजवीकडून पहिली सुपारी ही गणपती बाप्पाची आणि बाकी हे जे मी नावं घेतले कश्यप ऋषी, अत्रि ऋषी, भारद्वाज ऋषी, विश्वामित्र ऋषी, गौतम ऋषी, जमदग्नी ऋषी व वशिष्ठ ऋषी या ऋषींची स्थापना आणि सर्वात शेवटची सुपारी ही अरुंधती मातेची सुपारी अशा 9 सुपाऱ्यांची स्थापना करून त्यांच्यावर त्यांची पंचोपचार पूजा करून त्यांची आवाहयामी स्थापयामी म्हणून त्यांना नैवेद्य दाखवून द्यायचा आहे. आणि आपल्या हातून जे काही आपल्या प्रॉब्लेममध्ये जे काही चुका झाल्या असतील, काही पापं झाले असतील त्याबद्दल क्षमा मागायची आहे आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती मोक्षप्राप्ती व्हावी ही त्यांना प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे हा ऋषीपंचमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुमचे जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.